नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? छान आहात ना? असायलाच पाहिजे. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि नवीन असेल तर स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती. आणि आता आलाच आहात तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला आवडल्यास. तर सर्वात आधी सर्वांना सुप्रभात, गुड मॉर्निंग. सो आज व्लॉग बनवायचा असं काही विशेष रिझन नाही आहे. मी विचार केलाय की डेली व्लॉग चालू करू. बघूया मला कितपर्यंत जमतंय. मी ट्राय करणार आहे डेली व्लॉग्स अपलोड करायला. डेली म्हणजे डेली रुटीन लाईफ अपलोड करायला. आजचा प्लॅन आहे, माझ्या मम्मीचं एक काम आहे बँकेचं. ती लेट येते तोपर्यंत बँक बंद होते. सो मला माहिती नाही की ते मला देतील की नाही. मला जाऊन चेक करायचंय की मला देत असतील तर वेल अँड गुड, नसतील देत तर मग ते त्यांनाच कसं तरी ऍडजस्ट करावंच लागेल. सो आता मी उठली आहे, 10 वाजत आले आहेत आणि मला देवपूजा करायची आहे. आणि उपाशीपोटी, जसं मी परवाच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी उपाशीपोटी फ्लेक्स सीड्स घेते, मला ते घ्यायचं आणि मग मी निघणार आहे. आणि मग रिटर्न आल्यानंतर आज ब्रेकफास्ट तरी मला असं वाटतं की स्किप होईल. सो मी आल्यावरती डायरेक्ट मग लंच बघेन. तर चला आता मी देवपूजा करून घेते आणि मग नंतर मी निघते. मी रेडी झाली आता. फटाफट देवपूजा, फ्लेक्सीड्स आणि मग निघायचं. चला. माझा आवाज खूप हळूहळू येतो का? ठीक आहे यार, थोडा टाइम ऍडजस्ट करा. मी ट्राय करेन जोर जोरात बोलायचं. अरे आलू, मैंने गोभी को किसी के साथ बाजार में देखा है। कोई गोभी के गले में हाथ डालेगा। सच में मैं भी जानता हूँ गोभी के गले में हाथ डालेगा। गोभी के गले में हाथ डालकर कौन बैठ सकता है? वो तो सिर्फ मेरे साथ ही बैठती है। मुझे पता लगाना होगा आखिर बात क्या है। जल्दी चल आलू, आज उसकी चटनी बनानी है जो मेरी मी निघालेली आहे. बाई साहेब, भयंकर ऊन आहे, भयंकर. माईक नाही लावलाय, आवाज येतोय की नाही मला माहिती नाहीये. खतरनाक ऊन आहे. चला आता मी फटाफट पोचते बँकेत. 11:15 झालेत. सिनेमॅटिक मध्ये घेते, छान वाटतात सिनेमॅटिक मध्ये. पण मी फोन उचलत नाहीये आणि मला माहिती नाही कोणती ब्रांच आहे. अगं कोणती ब्रांच आहे, कोणती ब्रांच? के बघते मी, जाऊन देत आहेत का. पोहोचली आहे मी, बघते मला आता दिसत नाही. भेटलेलं आहे मला. आता मी चालली घरी. हे एवढंसं प्रिंट आउट द्यायला मला पाऊण तास, 1 तास बसवलं यार, फालतू.
ॲक्च्युली माझा टोकन नंबर होता टोकन नंबर 23 आणि माझ्या आधी फक्त 2च नंबर होते, तरी 1 तास लागला आहे. कायच बोलणार बाई. ताप पण भेटला. पेपर ॲक्च्युली मी कॅरी बॅग घ्यायला विसरली. मला लक्षात नाही आलं की मला पेपर आणायचे आहेत पुन्हा. जाम बेकार ऊन आहे यार. आता घरी जाऊन परत जेवण पण बनवायचं आहे. चला बघू आता काय बनवायचं आहे. सो मी घरी आलेली आता, थोडीशी फ्रेश झाली. खिचडी बनवू विचार करते, भाताची आणि मुगाच्या डाळीची, साधी सिंपल. ताक तर मी आणलं आहे. सी तेल, थोडंसं तूप, राई, हिरं. मी ना आज सिनेमॅटिकमध्ये समोरून व्हिडिओ काढते, बघू कसा येतो. देन इम्पॉर्टंट वन, हिंग. ऑब्विसली आपल्या पोटाच्या गट हेल्थसाठी. मिरची. ॲक्च्युली सिनेमॅटिकमध्ये घेते तर मी एवढीच येते, पण ठीक आहे. त्याच्यानंतर लसूण. मला जेवणामध्ये लसूण आवडतो जास्त. काय काय लोक असंच खातात लसूण, ॲक्च्युली चांगला असतो पण मला नाही आवडत. पण मी जेवणामध्ये जास्त खायचा ट्राय करते. आणि जसं मी बोलते, थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्ये. हे एवढा मोठा चम्मच मी काढलेला असून मी ह्याने ढवळत बसली आहे. आणि ॲज युजल जसं मी बोलली होती, जेव्हा पण आपण कोणती गोष्ट कुकरमध्ये बनवतो तर जोपर्यंत बॉईल येत नाही तोपर्यंत लीड लावू नका. माझं मीठ नेहमी कमीच पडतं. तसं तर मी कोथिंबीर टाकली आहे फोडणीमध्ये, वरून थोडीशी टाकणार आता. आणि नंतर जेव्हा कुकर उघडणार तेव्हा कोथिंबीर गार्निश करणार. ॲक्च्युली टी व्ही बाहेर आहे, बाहेरचा आवाज इकडे येत नाही म्हणून मग मी बॉईल आला आहे. आता मी याला झाकण लावते. हवाय तसाच झालाय. कोथिंबीर, बटरमिल्क. हे कैरीचं असं मीच बनवलं. हे घरी लोणचं सारखं आहे. मी आज बनवलं तर तुम्हाला दाखवेन संध्याकाळी. सो जेवण झालेलं आहे माझं. सब खतम, सब. भाई डायटिंगमध्ये काही करायला सांगा मला, भात सोडायला सांगू नका. भात सोडणं आपल्याच्याने होणार नाही. मला शिकायचं ॲक्च्युली चांगले चांगले व्लॉग्स बनवायला. आणि तुम्हाला माहिती आहे का, पहिल्यात ना माझे इन्स्टाला फॉलोअर्स पण चांगले होते, पण नंतर की तेव्हाच जर थोडंसं कंटेंट क्रिएशन चालू केलं असतं तर बरं झालं असतं. तेव्हा क्रिंज वाटणाऱ्या गोष्टी आता असं वाटतंय तेव्हा थोडासा क्रिंजपणा केला असता तरी चाललं असतं. चाकू लागला मला, चाकू. तेव्हा आहे ना माझी फ्रेंड आहे ना शिल्पा, ती मला बोलली होती बनव यार
लोक कुठे काय कंटेंट देत आहेत, तू पण बनव. पण मी तेव्हा असं मनावरती नाही घेतलं. मी तेव्हा मनावर घेतलं असतं. खरं सांगू तर लोक आपापला टॅलेंट दाखवून पुढे चाललेत अँड दॅट्स गुड. त्यात काय वाईट नाही आहे. पण सगळेजण मला असं वाटतं की आता भरपूरशी लोक कंटेंट क्रिएशनमध्ये आले आहेत. भरपूर लोक स्वतःचा काही ना काही बिझनेस वगैरे करायला लागले आहेत आणि त्यात काहीच वाईट नाही आहे. चांगलं आहे. हां, जिथे लाज वाटली तिथे संपलं सगळं. मी लाजण्याचं कारणच नाही आहे. जे आहे ते आहे. काय आपल्या यूट्यूब चॅनलचं नावच आहे, जे आहे ते आहे. खरं सांगू तर कंटेंट क्रिएशन करताना ना कसल्या गोष्टीची लाज पण नाही वाटली पाहिजे. मला एक तो फिअरनेस आहे ना माझ्यामध्ये, तो मला काढून टाकायचा आहे. म्हणजे लोकांसमोर कॅमेरा वगैरे काढायला थोडंसं असं वाटतं की यार काय बोलतील लोक, कसं वाटेल लोकांना. मी आता सुद्धा बँकमध्ये गेलेली ना, मला असं होतं की मी कॅमेरा काढू की नको, यार मी काढू की नको. पण त्यानंतर मी विचार केला का लोकांना, म्हणजे आपण लोकांचा विचार का करतो. मला तो एक माझ्यामध्ये जो फिअर आहे ना की लोक काय बोलतील, तो काढून टाकायचा ॲक्च्युली. तर सो मी असा विचार केला की आता मी स्टार्ट करेन डेली ब्लॉग्स करायला. डेली ब्लॉग्स करता करता मे बी मी शिकेन पण काहीतरी वेगळं करायला, जे मी स्वतःच कमी केलं. मला माहिती माझा मोबाईल आहे ना असा भरलेला आहे फोटोजने, व्हिडिओजने. पण तो जो माझ्यामध्ये आळस आहे ना, तो असा भरलेला आहे ना त्या मोबाईलसारखाच. ॲक्च्युली चुकी माझी पण नाही आहे. माझे लाड खूप जास्त झाले सगळीकडूनच. माहेरी बोला, सासरी बोला, काय एवढे लाड करतात. मग मी बिघडते ना. माझी मम्मी तर मम्मी, माझा नवरा तर माझा नवरा. नुसते लाडवून मला बिघडवून ठेवलंय ना. एवढे लाड करतं काय कोण. अगं मी आहे ना नाही मी माझ्या फ्रेंडकडे चालली आहे. ती ईस्टला राहते, तिच्याकडे चालली आहे जरा. तुझ्याकडे चावी आहे का? नाही. मी ना आता इथे छोटासा प्रँक नाही बोलता येणार मम्मीला ना, मी आता घाबरवणार आहे. मी ॲक्च्युली घरीच आहे आणि मी आहे ना डोर लॅच लावलाय डोरला. तर मम्मीला बोलली की मी घरी नाही आहे, माझी बहीण पण घरी नाही आहे. सो मम्मी आली ना की मी तिला भॉ करणार आहे. मला बघायचे तिचे रिॲक्शन्स, कारण आहे ना माझी मम्मी लगेच घाबरते. बाई सब वातावरण फुल पावसाचं झालंय, तुम्हाला दिसतंय. थांबा मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते. फुल पावसासारखं वातावरण झालंय. काय सी इथे तर फुल सगळं काम चालू आहे इकडे वातावरणाचं. आणि ना कंटिन्यू सगळीकडून काम चालू आहे ना. तिथे पण काम चालू आहे, इथे पण काहीतरी काम करतायत. समोर त्या बाजूला पण बिल्डिंग बनते. एवढी धूळ येते ना घरात, एवढी धूळ येते, एवढा वैताग येतो. खूप जास्त इच्छा होती की भाई आपण मस्त अशी एस्थेटिक गॅलरी वगैरे बनवायची. पण घंटा काय एस्थेटिक गॅलरी, पाल आहे ना माझ्या डोक्यात जाते. मला ना ती माझ्या घरात नको असते. जरा पण खिडकी उघडी राहिली ना घरात, आम्ही लोक खिडकी उघडतच नाही. जाम गडगडचा आवाज येतो. मला असं वाटतंय बाई आज बारिश कन्फर्म पाऊस येणार आहे. इथून एवढं नाही दिसत आहे. मी ट्राय करते किचनच्या विंडो मधून ट्राय करते थांबा. इथून पण दिसेल नाही दिसेल. आम्ही ना सगळीकडे जायला लावलं त्या पाळीसाठी. इथे ना पहिला खूप छान होतं, सगळी झाडं होती. सगळं तोडून टाकलं लोकांनी. सगळं तोडून टाकलं. ह्या लोकांना झाडं नको आहेत. या लोकांना पुढचं आयुष्य सुखात नाही काढायचं. या लोकांना ऑक्सिजन नको आहे, म्हणून हे लोक सर्व तोडत चाललेत. हा एरिया ॲक्च्युली फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडर येतो. इथे बिल्डिंग वगैरे काही बनू नाही शकत, कारण इथे ना पाणी साठतं. तर मे बी म्हणून पण क्लीन करतायत की नाहीत मला माहिती नाही. पण झाडं तोडायचं काही रिझनच नव्हतं. खूप छान वाटायचं पहिले इथे पावसामध्ये. ग्रीनरी, समोर काही नाही, कोण नाही, खूप भारी वाटायचं. पण आता या लोकांनी ऑलमोस्ट सगळं तोडून टाकलंय. मम्मी यायला आता किती वेळ, आता येईल ती थोड्या वेळात. मी चुकून झोपली ना तर वाट लागेल माझ्या प्लॅनची. मला ना असा लॅचचा आवाज आला ना की मला असं इथे उभं राहायचंय आणि मला भॉ करायचंय तिला.
गाईस मी आहे ना मम्मीची वाट बघते आहे. शांत बसले, सर्व बंद करून. मी ॲक्च्युली बेडरूममध्ये लपणार होती, पण प्रॉब्लेम असा झाला की बेडरूममध्ये ना मला तिचे रिॲक्शन्स डोअरच्या मागे उभे राहून कॅप्चर नाही करता येणार. म्हणून मग मी विचार केला की मी इथेच या दरवाजाच्या इथे लपते आणि मी असा कॅमेरा इथे ठेवला आहे अजून एक माझ्या फोनचा. मी आता वाट बघते तिचा फोन आलेला की तुला काय खायला आणून ठेवू का, तर मे बी आता ती पोचत असेल. जास्त डचकायला नको बाबा. चला ओ मी घाबरलीच नाही. कुठे दिसली गेली होती ना. तू काय नाही घाबरलीस? नाही आवडली. मैं डरपोक नहीं है. असं कसं? आता डरपोक अरे यार मी एवढे कॅमेरा सेट केले तरी तू घाबरलीस नाही यार. प्रँक फेल केला हिने. घाबरत नाही काय नाही. आता कोण घरी नाहीये आणि अचानक कोण दरवाजा उघडून भॉ करते तर घाबरायला तर पाहिजे यार. काय मी नाही घाबरत. आय एम स्ट्रॉंग गर्ल. चप. एवढे कॅमेरा मी चालू करून ठेवले. पाऊस पडायला सुरुवात झाली नाही अजून तरी भजी आणलेले आहेत आणि ही ब्लॅक कॉफी. तू चहा नाही पित ना? झोप लागली होती. मी बोललेली दुपारी की जर मम्मीने कैरी आणली तर मी तुम्हाला त्या कैरीच्या लोणच्याचं रेसिपी दाखवेल. सो मी आता ती बनवते आणि ती दाखवणार आहे मी तुम्हाला आणि मग व्लॉग एंड करणार आहे. कैरी एकदम सोपी आहे असं पण मी सांगू शकते, पण मी सांगणार नाही, मी तुम्हाला दाखवणार. सो मी तुम्हाला दाखवते. आरामात किती पण दिवस फ्रीज मध्ये ठेवू शकता. जास्त दिवस नाही, जसं आपण नॉर्मल लोणचं स्टोअर करतो तसं नाही, थोडे जास्त दिवस तुम्ही ठेवू शकता. तर हे मी कधी आलेली तेव्हा बनवलेलं. 1 वीक झाला. 1 वीकने ती संपली आहे. आणि वरून पण तुझ्या लोणच्यामध्ये काय आईस तर नाही टाकत, तरी पण खायचंय माझं मी बनवलेलं लोणचं. तर मी 2 कैऱ्यांचं मी एकटी पूर्ण मी माझ्यासाठी बनवणार आहे. पूर्ण मी 2 कैऱ्यांचं लोणचं बनवणार आहे. चला आम्ही बनवायला घेते. Moments later. 1 hour later. 2 hours later. वा वा छान छान. कसला दाखवा. फुल आहे, फुल आहे, फुल आहे. बघू. गाईज वुलनचा गजरा आहे, वुलनचा. सो हे याच्यामध्ये आपण टाकणार आहोत घरचा मसाला आणि मीठ. फक्त तुम्हाला हवी असेल तर शुगर, जी मला नको आहे आणि मी नाही खात. अल्बनी मसाला आणि रेड चिली पावडर आणि थोडीशी हळद. हे असं सगळं मी मिक्स केलेलं आहे. कोणताही मसाला तुम्ही यूज करू शकता. तर रेड चिली पावडर यूज करा चालेल. मीठ तुम्हाला हवी असेल तर साखर. मिरच्या घेतल्या अशाच, साल नाही काढली आहे.
थोडस नसेल फ्लेवर आवडत तर तुम्ही एक पण टाकू शकता. थोडस तेल हे जास्त आहे म्हणून मी जास्त टाकते तेल. ॲज युजल तेल गरम झालं की टाकायचंय राई, लसूण आणि बस. आणि काय नाही. हिंग 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 राहिलं. हिंग मी ना तेल थोडस जास्त घेतलंय, दाखवते तुम्हाला. गाईस आता इथे माझ्यासोबत एक स्कॅम झाला. मी इथे फोन ठेवला, तडका दिला आणि नंतर बघितलं रेकॉर्डिंगच चालू नाही. सो आता मी तुम्हाला ओरली सांगते. त्या तडक्यामध्ये मी तेल टाकलं, मोहरी टाकली, लसूण आणि हिंग. बस आता हे मी असं मिक्स करते. हे बघा, हे राई वगैरे दिसत असेल ना तुम्हाला. थंबनेल साठी. चला हे झालेलं आहे माझं. बंद. कोणाला दाखवायचं नाही, आपण एकट्यानेच खायचं. एकटीच खा. मी एकटीच खाणार आहे. 2 कैऱ्यांचं लोणचं. चपाती मी बनवते. चला हा व्लॉग मी इथेच संपवते. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.